अमृताची धार अमृताची धार वाहे देवाचे समोर ऊर्ध्व वाहिने हरी कथा मुकुट मने सकळ तीर्था शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन ऊर्ध्व वाहिने हरी कथा मुकुट मने सकळ तीर्था तुका मने हरी इति स्तुती वाणी थोरी ऊर्ध्व वाहिने हरी कथा मुकुट मने सकळ तीर्था पांडुरंगा करू पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो वावादी सद्गुरु दास तुकाय प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वकल्याणमूर्ती विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हरी कथेचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल
हित कार्ये पवन तनय शंकर हित कार्ये हृदय विराजत आवत बिहारे पवन तनय शंकर हितकारी पवन तनय शंकर हितकारी पवन तनय शंकर हितकारी विराजत आवत बिहारे सिया राम सिया अखिल कोट ब्रह्मांड नायक अनंत अनंत कृपा सिंधू भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये श्रीराम पदाब्ज भ्रमर वीर शिरोमणी भक्तीचे आचार्य श्री हनुमानजी महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये गेली अनेक वर्षापासून चाललेला अखंड हरिनाम सप्ताह अगदी थाटामाटामध्ये या गावाचा एक विशेष महिमा अगदी गोदावरीच्या तटावरचं गाव अंतरच बाहेरगाव आणि अंतरगाव आहे. नावेतून प्रवास करावा लागतो. म्हणजे उडी मारून आलात की काय म्हटलो दिवाणजी महाराज. ते लंकेला यांची जाता जाता उडी पडलंकेलाच गेली म्हणे. तसं येणारा कीर्तनकार अंतरगावला ऐवजी पलीकडे बाहेरगावला गेला तर फक्त नाव लागते. आदरणीय प्रातस्मरणीय गंगाधरजी दिवाणजी आमचे भायगावकर एक मोठं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाचं उभं आयुष्य वारकरी संप्रदायाला दिलं. माझ्यासमोर दिवाणजी आहेत. माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्तीपरायण मुरलीधरजी महाराज लातूरकर माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांचेच पुतणे दिवाणजी विना घेऊन उभे आहेत. विदर्भाचं हातगाव परिसराचं वैभव माऊली महाराज सिद्धरेकर पवनेकर माऊली आणि आपला सूरज बोरीकर ना त्यातला माऊली बारडकर बाकी आमचे दोघे जवळच आहेत माधव पांचा मुनरुकर आणि आमचे काका सकराम पाटील हेपारगेकर. समोर आमचे NT सर आहेत. शिक्षक वर्गही आहे. अगदी छोटासा अभंग फार मोठा अभंग नाही. हरिकथेचा महिमा सांगणारा हा अभंग भगवान राघवाशी रामकथा आदरणीय माझे बंधू आनंदराव महाराज अंतरगावकर यांच्या मुखातून ही कथा चाललेली आहे. त्यांच्या मुखातून कथा चालली, रामकथा चाललेली आहे. पण मलाही राहावलं नाही की बाबा कथेचा संबंधानं बोलावं म्हणून. आणि दुसरे एक कारण आहे, आमचे काहळ्याचे पोलीस पाटील पुच्छश्री मोरारी बापूंची कथा ऐकून तिरुपतीहून आले. कथेला, कीर्तनाला आणि कथेला आपण सत्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपला काय भाव असला पाहिजे
इकडे येताना काही तयारी लागते का? काय करावं लागेल इकडे येताना? लग्नाला जर तुम्ही निघालात तर घरच्या मालकाला 1-2 तास अगोदर सांगावं लागतं. लग्न जर 12:30चं असेल तर तिचा कारभारी तिला सांगतो 11:30चा आहे. त्याच्या पत्नीला 11:30चा आहे सांगतो. आणि 11:30चं लग्न म्हणल्यानंतर इथून नायगावला जात असेल तर 10:30ला तर कशी निघावं लागते, 10ला निघावं लागते. 11 वाजेपर्यंत तिथं आपण जर पोहोचलो तर 11:30 वाजता लग्न लागते. 1 तास अगोदर का सांगावं लागते? तिला तिची पूर्वतयारी करावी लागते. म्हणून तयारी कमी नसते ना. सगळं व्यवस्थित माता भगिनीला देवानी श्रृंगारच करायला सांगितलंय. श्रृंगाराशिवाय म्हणून सुंदर दिसतच नाही. श्रृंगार करून जावं लागते म्हणून 1 तास अगोदर सांगावं लागतं. यांची फार मोठी संख्या आहे या गावामध्ये. बाजूचे जे सगळे गाव आहेत ना त्या गावामध्ये महिला नाहीत असं नाहीत, पण अशा महिला नाहीत ज्यांचं रामकृष्ण हरी जप मंदिरात चालू आहे. मला काका म्हटले चांगली गोष्ट आहे माय. भगवान परमात्म्याचे कीर्तन, भगवान परमात्म्याचं नाम, परमात्म्याची हरिकथा किती चांगली आहे हे सांगण्याकरता हा अभंग आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कथा ही कशी आहे? नंबर 1 अमृतमयी आहे. नंबर 1. दुसऱ्या चरणामध्ये ज्या मंडपात आपण उभे बसून आहोत त्या मंडपात चाललेली कथा. नंबर 2 दुसऱ्या चरणामध्ये ती तीर्थमयी आहे. 2. आणि नंबर 3 ही तर हरिकथा, रामकथा शिवमयी आहे, अमृतमयी आहे, तीर्थमयी आहे आणि शिवमयी आहे. म्हणून हिची स्तुती भगवान हरी स्वतः हिचं वर्णन करतो अशा अभंगाचा भाव आहे. विठ्ठल 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 मला सांगा, या मंडपात आल्यानंतर जर अमृत मिळत असेल, या मंडपात आल्यानंतर जर तीर्थांचं दर्शन होत असेल, या मंडपात आल्यानंतर भगवान शिवांचं दर्शन होत असेल तर काहीतरी तयारी करून यावं लागेल ना. काहीतरी या मंडपात येताना तयारी करून यावं लागेल ना. काय करावं लागेल? आपण इतक्या दिवसापासून हरिकथा ऐकतो, हरि कीर्तन ऐकतो, त्याच फल का पदरात येत नाही? गाथा समोर आहे. ही गाथेतलाच अभंग आहे. आणि गाथा सांगते अगदी कमी शब्दामध्ये अभंगाचं पहिलं चरण आलंय. कमी शब्दामध्ये जेव्हा सूत्र सांगितलं जाते तेव्हा आजच मी ऐकताना अमृत रामभाऊ रावतांनी सांगितलं की एखादं मोठं चिंतन एका शब्दात येत असेल तर मुलगा झाल्यासारखा आनंद होतो. एखादं मोठं सूत्र. म्हणून आपल्या देशामध्ये सूत्र जास्त आहेत. ब्रह्मसूत्र आहे, भक्तिसूत्र आहे, अगदी छोट सूत्र आहे, पण त्या सूत्राचा परिणाम इतका विशाल आहे बघायचं काम नाही. तीर्थमयी, अमृतमयी आणि शिवमयी. काय करावं लागेल येण्याकरता? अंतकरण चतुष्टय तयार करून यावं लागेल. काय करावं लागेल? अंतकरण चतुष्टय तयार करून यावं लागेल. चला, तयार होण्याकरता मी तुम्हाला कुंभमेळ्यात घेऊन जातो. ऐका, वारकरी संप्रदायाचा जो सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह, तो मूर्तिमंत कुंभमेळा. कुंभमेळ्यात आणि वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काही तिळमात्र फरक नाही. मकर संक्रांती जवळ झाली म्हणून तिळाचं नाव काढतो. अगदी तिळमात्र फरक नाहीये. कुंभमेळ्याची जी लक्षण आहेत
ती सगळी लक्षणं जशीच्या तशी या सप्त्यात मिळतात, या कथेमध्ये मिळतात. असं कसं होईल हो म्हणे महाराज. तिथला कुंभमेळा 400 वर्षानंतर कुंभमेळा आला आणि काय कुंभमेळा करता माणसं गेली महाराज. एकाही गावातला मनुष्य गेला नाही असा एखादा तरी. असे गाव सापडतच नाही भारतभूमीतलं. गुगलचा आकडा आला की जवळपास 70 करोड लोकसंख्या त्या कुंभमेळ्यामध्ये दर्शन करता गेली, स्नान करण्याकरता. कशा करता गेली? अमृताचा कुंभ तिथं प्रगट झालाय, अमृताचा वर्षाव झालाय. आणि काही करून आपण स्नान करावं असं म्हणून या भारतभूमीतल्या घराघरातली माणसं कुंभमेळ्याला गेली. कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर जे काही मिळते ना, त्या या कुंभमेळ्यातच आहे. काय कसं आहे हो, असं कसं शक्य आहे? हा, गाठेकडे बघा ना. एका अभंगावर पीएचडी होते मायबाप. एका अभंगावर पीएचडी चालू आहे. ज्या दिवशी आम्हाला गाथा अमृतमयी वाटेल त्या दिवशी लिहायला सुरुवात होईल. तीर्थ स्वरूप वाटेल तेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात होईल. शिवमयी वाटेल तेव्हा भगवद्गीता लिहायला सुरुवात होईल. आपल्याकडे अशी मोठी मोठी माणसं आहेत, आपल्या जीवनातलं अक्षर गाथे करता लिहित आहेत. माणसं काय काय लिहित आहेत, पण त्यापेक्षा गाथा लिहिणं, ज्ञानेश्वरी लिहिणं. आमच्या गुरुजींच्या सप्त्यामध्ये मी ज्ञानेश्वरीवरच बोलतो. कुंभमेळ्यामध्ये आपण काय गेलो, तिथं अमृताचा वर्षाव झालाय म्हणून. जाताना तुम्हाला काय न्यावं लागलं? इथला तिथला काही फरक नाहीये. तिथं जाण्याकरता कुंभमेळ्यामध्ये तुम्हाला तण घेऊन जावं लागलं. तण कळते ना? तण मध्ये शेताचं तण नाही, तिथलं तणकट नाही. तण या शब्दाचा अर्थ शरीर. तिथं जाण्याकरता तुम्हाला तण घेऊन जावं लागेल. सगळ्याला जावं लागते, तण घेऊन जावंच लागेल ना. त्या कुंभमेळ्यामध्ये जर स्नान करायचं असेल तर तुम्हाला तण घेऊन जावं लागेल. वहां तण लेके जाना पडता है. आणि इथं जर यायचं असेल ना, खाली तण नाही चालत, यहां मन लेके आना पडता है. नुसतं तणावर नाही भाग. बरीच माणसं तण घेऊन येतात, पण इथं आलं की मन इथं राहतच नाही. दुधावर झाकले की नाही की आमच्या माता बघणं सहजच वाटते. दुधावर झाकले की नाही की मांजरी काय करते की घरतच मांजर पिलं तर काय सांग. घरातच लेकरू उठलं आणि विचार केला मम्मी गेली आपली कीर्तनला, आपलं आपलं उगा 2 ग्लास घ्या असं म्हटलं तर मन इथं रासलं पाहिजे. माणसं मन आणतच नाही. चल चित्तासी ठेवनिया चल चित्तासी ठेवनिया या ठिकाणावर त्याला ठायाला घेऊन यायचंय. या ठायेवर ना या जागेवर त्याला आणायचंय. आणणं सोपं नाही बरं. चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम.
चंचल, अतिशय चंचल आहे, प्रमाती आहे, बलवत्तर आहे. पण या मनाला इथं घेऊन यायचं. नुसतं तणावर सत्यामध्ये स्नान नाही होत. इथं कुंभमेळ्यात डुबकी मारायची ना, तर मन लागते बरं. बरेच माणसं प्रयत्न करतात, पण पांघरून घेतलं तरी महिषच दिसते. मन राहतच नाही जागेवर. मन लागते बरं. नंबर 1. नंबर 2, कुंभमेळ्यामध्ये आपण निघालो तर जाण्याकरता वित्त लागते. लागते वित्त. नांदेड पासून जवळजवळ 10,000 हजार रुपये खर्च आला. बरोबर आहे ना? किती लोक गेले ते हात वर करावर कुंभमेळ्यात? आपल्या गावातले कोणी गेले की नाही? हा, राहा. आपलं नेतृत्व आहे. काय लागते? कुंभमेळ्यात जायचं असेल तर वित्त लागते. वित्त. तिथं जायचं असेल तर वित्त लागते. या मंडपात यायचं असेल तर चित्त लागते. याचा अर्थ असा आहे की इथं वित्त लागतच नाही का? लागते बरं. बगर वित्ताचा सप्ताह नाही होत. आणि सप्त्या उभा केल्यानंतर तुम्ही जर वित्त देत नसाल, याचा एकच अर्थ आहे तुम्ही विकलांग आहात. आमचं शास्त्र सांगते पैसे असून जर तुम्ही देत नसाल तर तुम्ही विकलांग आहात. आणि पैसे, सप्त्याचं वातावरण बघितलं, धर्माचं कार्य बघितलं आणि तुम्ही पैसे देत असाल तर तुम्ही शकलांग आहात. एखादा अंग नसेल तर मनुष्य शोभा दिसतं का? हात जर गेला असेल त्याला खुळं म्हणतात. पाय गेला असेल त्याला लंगडं म्हणतात. त्याला विकलांग म्हणतात. पण ज्याला दानाचं अंग नाहीये त्याला शास्त्र विकलांग म्हणतात. दानाचं अंग पाहिजे बरं का, नाही ते विकलांग व्हाल. जाताना दान दिलंच पाहिजे. बिलकुल दान द्या. दान दिल्याशिवाय मनुष्य मोठा होतच नाही. शास्त्र असं आहे की आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग जर तुम्ही देत नसाल तर त्याला जीएसटी लागते. तुम्ही जर 10% भाग धर्माकरता खर्च नाही कराल तर त्याला आजच्या भाषेमध्ये जीएसटी लागते. आणि मग ते जीएसटी लागल्यानंतर कोरोनामध्ये 5 लाख रुपये लागतात. ज्यांना ज्यांना जीएसटी भरली होती त्यांनी कोरोनात भरली बरं. अशी लागू नाही वाटत असेल तर मुक्त हस्तानं द्यावं. इथं वित्त लागत नाही असं नाही, लागते सप्त्यामध्ये वित्त. पण नुसतं वित्तावर नाही भागत, इथं चित्त लागते. नंबर 2. नंबर 3, प्रमाण पाहिजे असेल. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी. कुठे जा तुम्ही त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी, पण चित्त त्या ठिकाणी जर नसेल तर पदरात काही पडत नाही. इथं चित्त लागते या मंडपामध्ये आल्यानंतर. नंबर 2. नंबर 3, तिथे जे महापुरुष आले कुंभमेळ्यामध्ये आपापल्या सिद्धी घेऊन आले. तुम्ही गुगल काढून बघा. काही काही महात्मे अग्नीमध्ये बसून होते. सगळ्या बाजूनी अग्नी पेटलाय, आतमध्ये तो महात्मा बसलाय. वरून पाणी पडायला लागले, पाण्यातच बसलाय. काय सिद्धी प्राप्त असेल हो? हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाण्याखाली बसणं म्हणजे सामान्य आहे. पाण्यात बोट घालू वाटणार, इतकं थंड लागायलंय. पाण्यातच बसतो तो महात्मा, अग्नीतच बसतो उन्हाळ्यामध्ये. स्थित वेडावे, उष्ण पांघरावे, वृष्टीच्या असावे घरा आतू. ज्ञानोबांचं भाष्य. वृष्टीच्या घरातच राहतो असे महापुरुष कुंभमेळ्यात आले होते. काही महापुरुष बघितले काट्याच्या फरळावर झोपलेत. एक काटा तर शरीरामध्ये बुडाला, आपल्या मोडला ना, आतमध्ये शिरला ना, तर आपल्याला काही तिकडेच लक्ष जाते. काट्याच्या फरळावर झोपलं त्याचं कसं जीवन असेल? काट्याच्या फरळावर असे अनेक सिद्धी घेऊन आलेले महात्मे त्या कुंभमेळ्यात आले होते. एक घटना सांगतो ऐका. एका शिबिरमध्ये एक महात्मा
अतिशय सुंदर देखना, अतिशय गोरा पान, अशी तरुण, आणि त्याच्या बाजूला एक अभिनेत्री, अतिशय तरुण अभिनेत्री. त्या तरुण अभिनेत्रीला बघितलं की तो कॅमेरामॅन समोर आला. म्हणे, अभिनेत्रीजी, इतकी सुंदर तुम्ही आहात आणि ज्या शिबिरमध्ये आला तो महात्मा तरुण दिसतोय. त्या अभिनेत्रीने सांगितलं, बाबा, हा महात्मा तरुण आहे हे खरं आहे, पण कमी दिवसाचा नाहीये, कमी वयाचा. याला 400 वर्ष झालेत म्हणे. किती वर्ष झालेत? 400 वर्ष झालेत म्हणे. आजही या भारत भूमीमध्ये, हिमालयामध्ये 400 वर्षाचे महात्मे पडून आहेत. आमचे पोलीस पाटील समोर आहेत. रामेश्वराचं दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेतल्यानंतर गुरुवर्य मधुसूदन महाराज, आम्ही सगळी माणसं बाहेर आलो. अतिशय सुंदर देखना, भगवा जटाधारी, हातामध्ये कमंडलू घेऊन दारावर आम्ही बाहेर आल्याबरोबर उभा, समोर उभा. त्याला बघितलं, आम्ही नमस्कार केला. अतिशय सुंदर की अतिशय सुंदर देखनाच होता. आम्ही त्यांना नमस्कार केला आणि त्याने सांगितलं, बाबा, तुमची मला फोटो घेऊ द्या म्हणून. आमच्याकडे कोणाकडे मोबाईल नाही, कारण आम्ही दर्शन करता आतून मोबाईल ठेवून आणतो. त्यांनीच आमची फोटो काढली आणि त्याने सांगितलं, मला कमेंटमध्ये पैसे टाकले. आणि तो महात्मा काढल्यानंतर म्हणतोय, आम्ही विचारलं, बाबा, कहां से आए हे आप? त्याने सांगितलं, मग हिमालय से. काही वेळानंतर आम्ही त्याला बघितलं. महाराज, त्याला दर्शन घेतल्यानंतर आम्हाला राहावलं नाही, त्याच्याकडे परत बघावं. तो महात्मा भेटला नाही. असे अनेक महापुरुष या भारत भूमीमध्ये 400 वर्षाची सिद्धी प्राप्त असणारे, सगळं काही प्राप्त असलेले, सिद्धी प्राप्त असलेले महात्मे हिमालयामध्ये पडून आहेत. 400 वर्षाचा. कॅमेरामॅनला वाटलं 400 वर्षाचा महात्मा. 400 वर्षे आपल्याकडे काही मोठी नाहीत संप्रदाय करता. का? वारकरी संप्रदायाला मोठा आकडा माहित आहे. 1400 वर्षाचे बदलल्यासारखं शरीर बदलायचं. रामदेवाने जैसे जीर्ण वस्त्र सांडी दे, मग नूतन वेडी दे, तैसे देहांतरा ते स्वीकारी दे, चैतन्य नाथे. कपडे बदलल्यासारखं शरीर बदलायचं आणि नंतर नवीन शरीर. 1400 वर्ष जगणारा महात्मा वारकरी संप्रदायामध्ये सांगतो महाराज. आमच्याकडे 400 वर्ष काही मोठी गोष्ट नाही. संप्रदायाकडे 400 वर्ष बघितल्यानंतर कॅमेरामॅन म्हणायला लागला, बापरे, 400 वर्षाचा. त्याने विचारलं, अभिनेत्रीजी, तुम्ही इथं कस काय? ते म्हणे, बाबा, इथं येण्याचं कारण असं आहे की हा जो महात्मा आहे यांचं दर्शन घेण्याकरता माझ्या घरातले काही पिढीपासून दर्शन घेतात म्हणे. यांचं काही पिढीपासून घेतात आणि मी घेण्याकरता आले म्हणून. कॅमेऱ्यामध्ये सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला, मुलाखत घेतलेला अभिनेत्रीचा. तो महात्मा अतिशय सुंदर दिगंबर महात्मा, ती अभिनेत्री, सगळा पेंडॉल मध्ये चांगल्या फोटो काढल्या शिबिर मधल्या आणि शिबिरच्या बाहेर आला. आल्यानंतर आपला कॅमेरा चेक करू लागला. जितक्या चांगल्या फोटो निघाल्यात एक फोटो गुगलवर सेंड करायला लागला.
सगळं शिबिरेमधले अनेक दिगंबर साधू फोटो घेतले की सोडायला लागला. बघत असताना त्याच्या लक्षात आलं की ज्याची आपण फोटो काढली त्या महात्म्याची तो दिसत नाही. चष्मा बरोबर करायला लागला. आपलं काही बरोबर तर चुकलं तर नसेल ना. परत परत कॅमेऱ्याकडे इकडे तिकडे बघायला लागला. फोटोच्या अल्बम मधून बाजूला जाऊन व्हिडिओ मध्ये बघितलं. व्हिडिओ मध्ये अभिनेत्री दिसतंय, महात्मा दिसत नाही. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं काहीतरी अडचण आहे, काहीतरी घोळ आहे, आपण जायला पाहिजे. ताबडतोब कॅमेरा घेतला आणि जो साधू होता त्या साधूच्या जवळ आला. चरणावर डोकं ठेवलं. म्हणे बाबा ओ महात्माजी. आणि काय बेटा काय म्हणणे? म्हणे काही नाहीये, मला एक सांगा. म्हणे काय सांगू बेटा? काही नाहीये, इतक्या फोटो काढल्या तुमच्या शिबिरीमध्ये येऊन, पण तुमचे फोटो नाही आले हो. फोटो नाही आले म्हटल्यानंतर सांगा ना बाबा. त्याने सांगितलं बेटा तुझ्या कॅमेऱ्याची सूट नाहीये, तुझा कॅमेरा हलका नाहीये, खूप महागाचा कॅमेरा आहे, आपल्या देशातला नाही परदेशातून आणलेला आहे, खूप किमतीवाला आहे. तुझा 1-2 वर्षाचा अनुभव नाहीये, 20-25 वर्षाचा फोटो बनवण्याचा अनुभव आहे. सगळं चांगलंय, वेळ चांगली आहे, सगळं चांगलंय बेटा, तू चांगला आहे, पण तुझ्या कॅमेऱ्यामध्ये माझी फोटो द्यायची की नाही हे माझ्या मनावर आहे. तुझ्या कॅमेऱ्यामध्ये फोटो द्यायची की नाही हे माझ्या मनावर आहे. अशा सिद्धी घेऊन आलेले महात्मे कुंभमेळ्यात आले होते. आपल्या मनावर आहे का तसं? मला सांगाल आता कॅमेरा मला तर माझी फोटो घेणारच ना, मला थोडंच गायब होत आहे. माझ्याकडे का सिद्धी आहे का? माझ्याकडे सिद्धी नाहीये, पण राम भजनाचे माझ्या हनुमानजीची शुद्धी मात्र आहे. नाही सिद्धी असेल, पण काय आहे, एका संतांच्या सानिध्यामध्ये राहून आलेली शुद्धी आहे आणि त्या शुद्धीचा परिणाम गादीवर आहे. अनेक सिद्ध्या घेऊन महात्मे आले कुंभमेळ्यामध्ये. पंतप्रधान पदाची सिद्धी घेऊन आले देशाचे पंतप्रधान. राजकीय क्षेत्रातली माणसं आपल्या आपल्या मंत्रिपदाची सिद्धी घेऊन आले. कुंभमेळ्यात जर तुम्हाला जायचं असेल स्नाना करता, तिथं अनेक सिद्धी घेऊन आले. इथं सिद्धी नाही, इथं बुद्धी घेऊन यावं. क्या बात. काय लागते? नंबर 1 वहां तन लगता है, यहां तन नहीं मन लगता. तन तो लानाच पडेगा, आणाच लागेल ना, मन लगता है. नंबर 2 तिथे वित्त लागते, तिथं चित्त लागते. तिथं सिद्धी घेऊन आलेत लोक, इथं स्थिती घेऊन येऊ नका, बुद्धी घेऊन या. कथेला येताना कोणी हळदी कुंकू वस्त्र या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत बरं, घेऊन या. आणि नंबर 4 कुंभमेळ्यामध्ये आपण गेल्यानंतर इकडचे कपडे ठेवले नाहीत आपण अंगावर. ताबडतोब त्या तीर्थाच्या कटावर गेल्याबरोबर ताबडतोब अंगावरचे सगळी कपडे काढली आणि खाली काढली, अंगावर काढून ठेवली आणि आतमध्ये डुबकी मारली. बरोबर आहे ना? तुम्ही गंगेला गोदावरीला जाल तर अंगावरचे कपडे काढता ना आणि मग डुबकी मारता. तिथं गेल्यानंतर वहां कपडे उतारना पड़ता है, यहाँ अहंकार उतारना पड़ता है. काय उतरावं लागेल तिथं कपडे काढावे लागतात स्नाना करता. इथं जर स्नान करायचं असेल या कुंभमेळ्यात तर इथं अहंकार उतरावा लागतो बरं काय, लक्षात ठेवा. माऊलीने आमच्या भजन सुरू केलं. हे आमचे दादा, आम्ही हे येताना बघे आवाज ऐकत होता, अतिशय मधुर स्वरामध्ये यांनी भजन सुरू केलं. मायबाप देवाने स्वर दिलाय, हे स्वर नाहीये, स्वर ईश्वर आहे. 2000ची 500ची नोट जर मधी ठेवत असाल काळजीपूर्वक तर स्वर किती काळजीपूर्वक ठेवायला गेलो. आणि या भारतभूमीचा महिमा आहे. स्वराला फार मोठी किंमत आहे. बापूंच सांगतो, तुम्ही गेलतात
बरेलीला कथा होती. ज्या भूमीमध्ये कथा होती ती बैजू बावराची भूमी होती, तानसेनची भूमी होती, तानसेनची भूमी. त्या तानसेनच्या भूमीमध्ये बापू म्हणायला लागले, मी काय म्हणू म्हणे, काय गाव म्हणे या कथा भागामध्ये. आणि या भागातलं वैभव असं आहे की या परिसरामध्ये लेकरू जर रडलं, त्या बरेलीच्या भागामध्ये जिथं तानसेन बैजू बावरा जन्माला आला त्या भूमीमध्ये लेकरू जर रडलं तर ते स्वरावर रडते म्हणा. आता सुद्धा बरं बाबा गुरुजी, आता सुद्धा त्या भूमीतलं लेकरू स्वरावर रडते म्हणा. आपले माणसं सप्त्यात येऊन ते स्वरावर येणार. स्वर लागत ना गेला. एकाने सप्त्यामध्ये त्याला सांगितलं पेटी तरी आणा, पेटी आणली तरी लागणार गेलं. मी म्हणलो त्याला पेटीवर बसवा, तसं ती लागण. काय कमाल असेल भूमीचा परिणाम. या भूमीवर परिणाम होतो बरं, लक्षात ठेवा. केवढी पवित्र भूमी असेल. लेकरू आजही स्वरावर रडते म्हणे. आणि तिथं दगड जर पर्वतावरून पडला तर तालात पडतो म्हणे, तालात पडतो म्हणे. बैजू बावराच्या भूमी, या तानसेन ज्या भूमीवर पर्वतावर बसले ना, त्या पर्वतावर 12 वर्ष सा 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 12 वर्ष म्हटले म्हणे स्वराला. 12 वर्ष एकाच जाग्यावर तानसेनानी गायल्यानंतर तिथला पर्वताचा दगड पगळला आणि तानसेन जमिनीत गेले म्हणे, खाली शुद्ध झालं. गुरुदेवांनी सांगितलं, तानसेन तुम्हाला आता राग गाता येतो म्हणे. आणि त्यांचा दीप नावाचा राग सिद्ध झाला. तानसेनाचा आपला कोणताच राग नाही. लोकांना तर ऐकू तर ते राग राग करायचे, कोण आणलं मग, ही कुठली सणी आणली, नुसते वेसूर गायले. म्हणून मधुर स्वरामध्ये गायलं ना, त्या लोकांना वेळ लागावी. काय मधुर लावणी मृदांग श्रुती ताल पहिल्या वेळेस सर्व सुकुले आलो, दुसऱ्या वेळेस मोडून या वाटत. असं म्हणणं का गाथा चांगली तयार आहे इकडे. गाथातल्या जवळजवळ गाथा पाठ असणारी माणसं समोर आहे,
विठ्ठल 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 अशी अडचण आहे की रेकॉर्ड व्हायला पुढे अडचण आहे बरं काही चांगलं रेकॉर्ड व्हायला लागले. तानसेन दीप नावाचा राग तयार असलेले रामचंद्र बुंदेले यांच्या दरबारामध्ये मुख्य प्रधान गायक म्हणून एक दिवस राजाच्या काही लोकांनी राजाला लावून दिलं म्हणे तानसेनला दीप नावाचा राग येतो, राजेसाहेब त्यांना गायला लावा. तानसेन सांगितलं मी दीप नावाचा राग गातो, मला गाण्याच्या बाबतीमध्ये अडचण नाहीये, बिलकुल गातो, मला माझा दीप राग सिद्ध आहे, बिलकुल गातो. आणि गायला पाहिजे बरं का. काय काय म्हणतो सत्यामध्ये गातच नाही, मला चालत दिली नाही. म्हणलं अरे तुझी चालत बरी नाही, मला चालत दिली, तुझी चाल बरी नाही म्हणणार नाही म्हणत होतो म्हणला, पण सत्ता झाला म्हणला, मग सत्ता झाल्यावर म्हण आपल्याला तर फार आहे लक्षात ठेव. आपल्या माणसं काही काही तुम्हाला काय सांगावं, आपल्या दादा एका सप्त्यामध्ये मेहुणा आला, 7 दिवस त्यानं गाय रंगला, 7 दिवस सप्ताह रंगला, असा सुंदर कार्यक्रम झाला. 7 दिवसानंतर त्याचा मेहुणा म्हणला दाजी काय म्हणलं, खरंच म्हणलं तुम्ही बस, तुम्ही आल्यापासून सप्त्याला बघायचं काम नाही म्हणलं. काय सप्ताह रंगला म्हणलं, बघायचं काम नाही. दाजी असा करू लागला, तोंडावर स्तुती केली की नाही, म्हणतो असं फुगू आलं. लगेच त्या मेहुण्यानं सांगितलं लाज वाटते का म्हणलं, 7 दिवसापासून एकच साल म्हणल्या म्हणलं. एकच साल म्हणल्या लाज वाटत द्या म्हणला, मला जरा आपलाच माणूस आहे बरं लक्षात ठेव, मी कशाला सांगू ते मला माझा गुरुबंधूच भांडायचं नाही. आपल्याला जे मिळाले त्याचा अहंकार बाळगू नका. दीपराग गातो म्हणे राजा, गायला काही अडचण नाहीये, पण मी दीपराग गायल्यानंतर मेघ मल्हार नावाचा सिद्ध राग कोणीतरी गावा लागतो, तेव्हा माझा राग शांत होईल हा दीपराग, नाहीतर मी जळून मरेल म्हणून. कोणीतरी पाहिजे म्हणे, तो कोणी आहे का सांगा म्हणे, मी गातो म्हणे. कोणी नाहीये, पण त्यांनी राजाने हट्ट धरला आणि अनेक दीप राजवाड्यामध्ये ठेवल्या गेले. त्यामध्ये वात टाकून आपले तेल टाकून दीप जिकडे तिकडे ठेवल्या गेले. दीप राग गायल्याबरोबर तानसेनानी सगळे दीप प्रज्वलित झाले. आपण गायल्यानंतर मरकुरी चालू झाला पाहिजे. येणार नाही असं मी म्हणणार नाही, आपल्या भारतभूमीतनं सांगतंय, फक्त आपण सिद्ध व्हायला लागलोत ना ते होऊ शकत. दीप लागले, आतमध्ये तानसेन जळायला लागले, पेटला तो दीप. आणि आता काही होत नाही, सगळ्यांना आता मार्गच नाहीये, वेड्यासारखं अरण्यामध्ये तानसेन निघून गेले. आतमधून धूर येतोय आणि तानसेन पेटलेले आहेत. तेवढ्यामध्ये त्या शेतामध्ये काही 2-1 महिला पडलेली लाकडं वेचत होत्या. त्यातल्या एका महिलेनं बघितलं त्याच्याकडे आणि ती दुसऱ्या सखीला म्हणते, अगं हा तर जळतो की म्हणे. ती महिला म्हणाली लाकडं वेचायला आलेली, बघ ना म्हणे हे जळतो म्हणे. हा यानं दीप नावाचा राग गायलाय आणि परिणाम स्वरूपामध्ये जळतोय म्हणे, याला मेघ मल्हार लागतो म्हणे. तानसेनाने ऐकल्याबरोबर तानसेन जवळ आले, म्हणे आई आपण कोण आहात माहित नाहीये, पण तुम्ही जे बोलत आहात ते सत्य, मी दीप नावाचा राग गायलाय, माझ्यावर कृपा करा. कृपा करा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं काही हरकत नाहीये. अरण्यामध्ये फिरणाऱ्या माता भगिनी या 2 त्यांनी मेघ मल्हार नावाचा राग गायला. पाणी पडलं महाराज, किती पडलं, यावर्षी पडलं तेवढं पडलं. यावर्षी किती पाणी पडलं भाग्यावर तुम्हाला माहित आहे, आपला पुलाचा तुमचा पारा उतर नाही गेला पाण्याचा, इतकं पूर आला यावर्षी पाणी. मला वाटलं यावर्षी हिवाळा येते, कुठं डायरेक्ट प्रमोशन, कुठं उन्हाळ्याकडे जाता वाटलं, हिवाळा येणार वाटलं. पाणीच सुधार नाही गेलं ऑक्टोबर पर्यंत, जवळजवळ नोव्हेंबरला सुरू झालं आपलं जीव जरा.
मेघ मल्हार गायल्याबरोबर सगळं पाणी पडायला लागलं, धोध पाणी पडायला लागलं आणि तानसेन शांत झाले. ऐका, अरण्यातली एखादी स्त्री भारतभूमीतली इतकं सुंदर गान करून पाणी पाडू शकते. आपलं काही झालं नाहीये, अहंकार येऊ देऊ नका. अहंकाराचा वारा सूत्र सांगतोय मी. या मंडपात स्नान करत असेल, या कुंभमेळ्यामध्ये रामकथेच्या या कुंभमेळ्यात स्नान करत असतील तर अहंकार उतरून यावं लागतं. वहां कपडे उतारना पडता है, यहाँ अहंकार उतारना पडता है. मग तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये ऋषी आहेत, अनेक ऋषी महात्मे आहेत. इथं कोण आहे मंडपात? इथं ऋषी आहेत बरं. प्रयागराजचा एक ऋषी आहे प्रसिद्ध, भारद्वाज ऋषी. बसही प्रयाग भारद्वाज ऋषी, बसही प्रयाग. तीनही रामपद आठी अनुरागा, तीनही रामपद. भारद्वाज नावाचा ऋषी निरंतर त्या कुंभमेळ प्रयागराजला बसून आहे भारद्वाज, आणि त्याचं रामचरणावर प्रेम आहे. इथंही दोन ऋषी आहेत या मंडपात. एका ऋषीचं नाव आहे ज्ञानोबा आहे, एका ऋषीचं नाव आहे तुकोबा आहे. दोन मुनी आहेत. ज्ञानोबरायला मुनी म्हटलं बरं, असं समजू नका. ज्ञानोबरायला मुनी म्हटलं. दोन मुनी आहेत, दोन ऋषी आहेत. आणि त्या भारद्वाजाला राघवावर प्रेम आहे, चरणावर प्रेम आहे, आणि यांचं पंढरीशाच्या चरणावर प्रेम आहे. त्याला बघितल्याशिवाय नाही करमत. उद्या एकादशी आहेत, अनेक वारकरी महिन्याचे गेलेले आहेत, त्यांना बघितल्यानंतर समाधान होते. तसं होत नाही. देखीला देखीला माय देवाचा देव, देखीला देखीला देवाचा देव, देखीला देखीला देवाचा देव, देखीला देखीला देवाचा देव, देखीला देखीला देवाचा देव.
यांच्या रामचरणावर प्रेम आहे, यांचं विठ्ठलावर प्रेम आहे. इथेही रीती मग तुम्ही अशी शंका उपस्थित कराल, ठीक आहे तुमचा आतापर्यंत चाललेला कुंभमेळा आम्हाला सगळं ठीक आहे, पण तिथं तर पाणी आहे आंघोळीला, इथं काय मग आम्हाला गंगाला जावं लागेल काय? या मंडपातच आम्हाला आंघोळ करायचं आहे ना, तिथं पाणी आहे ना, तिथं वहां पाणी है और यहाँ पाणी है. तिथं आंघोळ करण्याकरता काय, तिथं पाण्याची व्यवस्था आहे कुंभमेळ्यामध्ये, त्रिवेणी आहे ना तिथं. इथेही स्नान आहे. कोणतं स्नान आहे? संतांचे शब्दात स्नान करायचं, स्नान करायचं. आणि या कुंभमेळ्यात आल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? या कथारूपी मंडपात आल्यानंतर तुकोबऱ्या सांगतात, तिथं तर काय आहे, अमृताची धार चालू आहे म्हणे. अभंगाचं पहिलं चरण, अमृताची धार, अमृताची धार, अमृताची संत कालापासून गायला चालले. तो सुंदर ध्यान अभंग म्हटला जातो. करोडो करोडो चाली लावल्या गेल्या, त्यात अमृतत्व नाही गेलं. तसं शाश्वत तत्व आहे अमृत तत्व. किती आपण म्हणताना तर इतकं गोड लागत असेल, तुकोबऱ्याने म्हणताना किती गोड असेल, किती मधुर असेल. अमृत व्हायला लागले अमृत. तुम्ही मंडपात, आपल्या लोकांना अमृत माहितच नाहीये, अमृत तुल्य माहित आहे. अमृत तुल्य माहित आहे ना? वारीमध्ये जाणाऱ्या लोकांना माहित आहे अमृत तुल्य मोडलिंब. ते मोडलिंबवाल्याचा गाडा असतो चहाचा, त्याला नाव दिले अमृत तुल्य म्हणून. हे ज्या लोकांना अमृत मिळत नाही त्यांच्याकरता हे अमृत तुल्य आहे आपला चहा. बऱ्याच लोकांचं अमृत वेगळं वेगळं असते, लक्षात ठेव. काही लोक तर सायंकाळी अमृत सुरू होत, त्यांचं ते अवघडच काम आहे. लक्षात ठेव, ते सायंकाळी त्यांचा वेगळाच रंग राहतो. एक मनुष्य दुसऱ्या मित्राला म्हणाला, उद्या तुला यावं लागल. म्हणला कस काय? नाही तुला यावंच लागेल, जमणारच नाही म्हणून. उद्या असं काय विशेष आहे म्हणला. तुला काय सांगू म्हणला, तुला उद्या यावं लागते. उद्या मी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. एक मित्र म्हणाला. दुसरा मित्र म्हणाला, तुला घेता येत नाही, मी राजीनामा दिला तर घेतील ना.
हास्य पण कसे घेता हे लोक कधी रंगामध्ये कसे येतील काय सांगते ना. एक माणूस सायंकाळच्या वेळेमध्ये आपला डुलत 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 घरात शिरक नाही, म्हशीच्या गोट्यातच शिरला. ती त्याला सुधारलं नाही, म्हशीच्या गोट्यातच गेला. गेल्या गेल्या आतमध्ये गेला, अंधार होता, गोट्यात अंधार होता जवळजवळ. आतमध्ये शिरला, गेल्या गेल्या म्हशीच्या शेपटाला हात लागला. लागल्यावर म्हशीनं झटका मारला. यानं काय म्हटलं माहितीये, राग राग करू नको. काय करायला आपल्या माणसाचं काय करायला. अमृत इथं नाही बरं का. अमृतवर्ष कुंभमेळ्यामध्ये होतं, सप्त्यामध्ये होतं. अमृत कुठे, अमृताचा मुख्य पत्ता सांगितला ज्ञानोबरांनी. जेतमा सिद्धीचे भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावे खिल्लारे कामधेनूची. जेथ अमरत्व सिंहासन, ऐरावती सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. ज्ञानोबरांनी पत्ता दिलाय. अमृताचे कोठारेचा कोठार, मा तिथे भांडारे, कामधेनुसे कल्पते, कळपच्या कळप, चिंतामणीचा सडक आहेत, त्याच्याचीच कमी नाहीये. अमृत तिथे म्हणे. कुठे, स्वर्गात आहे. मी गेलो नाही बरं. तुम्ही म्हणसाल महाराज गेले का, मी गेलेला नाही. गेल्यावर कुठे येत आहे ते लोक. तिथे अमृत आहे, पाताळात अमृत आहे म्हणे. अमृत आहे ठीक आहे, पण त्या अमृताची चवीच्या बाबतीत सांगितले, अमृत रसस्वादनी गोड. अमृत कसं आहे म्हणे, गोड आहे म्हणे. अमृत चांगलंय. अमृत कोणाला म्हणतात, जे घेतलं असताना मनुष्य मृत होत नाही त्याला अमृत म्हणतात. बरं, पण ते अमृत आलं कुठून, अमृत आलं कुठून. अमृत समुद्र मंथनातून आलं. 14 रत्नातलं एक रत्न, पहिलं रत्न प्रगट झालं विष. देवदैत्याने मंदार नावाचा पर्वत लावला, वासुकीचा दोर केला, भगवान कासव रूपामध्ये खाली पाठ दिली, समुद्राचं मंथन झालं आणि त्या मंथनातून विष पहिल्यांदा बाहेर. कोणीतरी विष घेईल, कोणी घ्यायला तयार नाही. बाकी मान घ्यायला सगळी माणसं लाईनला येतील. लग्नामध्ये मान घ्यायला किती लोक परेशान आहेत. लग्नामध्ये टोपी घेण्याकरता द्यावंच लागते टोपी. द्यायला गेल्यावर भांडण होते बरं लग्न. आणि ते टोपी अशी काही फार मोठी नसते, इकून कूलर लावल्या जाते, इकून कूलर लावतो कोपऱ्यानं, आणि त्याला स्टेजवर बोलिल्या बरोबर ती टोपी असते ना, त्रिवेणी संगमी नाना फिरते ब्रह्म. त्रिवेणी स्वरूपाची असते रे, ती अशी डोक्यामध्ये बसतच नाही, तिने अशी बद्दल वगैरे डोक्यावर बसते लक्षात ठेवा. अशा आदर तिकून वारं कूलर तर लागले की भरून उडून जात. आणि तशी सुद्धा टोपी जर देईना गेली तर लग्नामध्ये विघ्न येऊ शकते. मान पाहिजे ना, मानाच्या बद्दल. समुद्र मंथनामध्ये मी काय सांगतो की विष भगवान शंकराकडे घेऊन आले. कोणी घेत नाही, मान सगळे घेतात, अपमान कोणी घेत नाही. विष सगळे घेतात, विषम परिस्थिती घेत नाही, कोणी घेत नसते. भगवान शंकराकडे आले. भगवान शंकर बसलेले आहेत. भगवान शंकर बसलेले असताना आई साहेबांनी बघितलं, माणसं आलेत, काहीतरी कुंभ घेऊन आलेत, दिसाले हातामध्ये. असे ज्वाळा व्हायला लागल्या, कुंभ हळहळ असे विष समुद्र मंथनातून निघालेलं. भगवान परमात्म्याने सांगितलं शंकराला, प्रभू तुमच्याकरता घेऊन आलो म्हणे. आई साहेबांना सांगितलं, तुम्ही भोळे आहात, तुम्हाला कळणार. प्रत्येक बायकोला वाटतं बरं आपल्या नवऱ्याला काहीच कळणार. अशी पुरीपासून पाणी गडूळ आलं, आतपासून नाही, पुरीपासून. ते त्या आई साहेब तुम्हाला कळणार, तुम्ही भोळे आहात. म्हणजे काय झालं, हे विष घेऊन आले, ते काय अमृत घेऊन आले नाहीत, विष घेऊन आले देवा, आणि तुम्ही घेऊ नका बरं. भगवान शंकर म्हणतात, अगं माझ्याकडे जो कोणी येतो काहीतरी घेऊन येतो, आणि जो कोणी घेऊन आलाय मी त्याला नाही म्हणत नाही म्हणे. माझा स्वभावच नाही म्हणे नाही म्हणायचा. अहो धतुरा कुठे घेऊन येऊ,
धतुरा कुठे घे, त्या धतुराची काय किंमत आहे सांगा ना. भगवान शंकर म्हणतात लोक धतुरा आणल्यानंतर मी घेणार नाही म्हणत नाही, बिलकुल घेतो. एक भक्त शंकराच्या मंदिरात गेला, शिवरात्र होते, रात्री 2 वाजता गेला. भगवान शंकर प्रशस्त मंदिर, जुन्या काळात खाली खड्ड्यामध्ये असं मंदिर, कोणी नाही अरण्यामधलं मंदिर. रात्री 2 वाजता गेला, काहीतरी मिळेल म्हणून. चोर होता. त्याला वाटतं दिवसभर दक्षिणा असेल, काही पडलं असेल, रत्न माणिक मोती राजा येऊन गेला असेल, काही सांगता येत नाही म्हणून गेला. काही सापडलं नाही. बेलाचे पानं सगळे बिल्वपत्रच. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं काहीच मिळत नाहीये. बेलपत्र ते जलधारी तरी आहे म्हणला. जलधारी माहिती ना, तांब्याची, जिथून पाणी थेंब थेंब गळते त्याला जलधारी म्हणतात. ते जलधारी त्यानं बघितली तांब्याची. चोराला वाटलं आपण ते जलधारी घेऊन जाऊ. जलधारी घेऊन जा म्हणतो, चढला पिंडीवर. आणि जलधारी घेत असताना भगवान शिव प्रगट झाले. भगवान शिव म्हणतात, क्या बात है, मेरे पास कोई आता है तो बेलपत्री चढ़ाता है, पुष्प चढ़ाता है, प्रसाद चढ़ाता है, जल चढ़ाता है, कोई धतूरा चढ़ाता है, सब जन कुछ तो चढ़ाते हैं, तू तो पूरा चढ़ गया, तू सगळा चढलास. मी खुश झालो म्हणे. अरे सगळी माणसं बाहेरचा धतुरा देतात, बाहेरचा प्रसाद चढवतात, तू तर आपलं सगळं आत्मसमर्पणच केलंय म्हणे. लाय कुबेर आहे म्हणे. अनेक देवी, चोर माझ्याकडे आला तरी मी भेद करत नाही, आणि चांगला सज्जन आला तरी मी भेद करत नाही. टाकून कसे देऊ म्हणे, घेतो म्हणे. पत्नी सांगतच असते बरं का. हा, आणि पत्नीनं सांगितलेलं कधी कधी ऐकावं लागते बरं. बिलकुल ऐकावं लागतं. माय पतीनं सांगितलं तर पत्नीनं ऐकत जावं, आणि कधी कधी पत्नीनं सांगितलं आपणही ऐकावं बरं. हे धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र असं आहे की पत्नीनं कधी सांगितलं तरी आपण ऐकलं पाहिजे, आणि कधी पतीनं सांगितलं माय आपण ऐकत जावं. माता भगिनी इतक्या चांगल्या आहेत, नोटा बदलल्याबरोबर सांगल्या बरं. नोटा बदलल्या, बातमी कळाली, दुसऱ्या दिवशी सकाळी बंडल्याच्या बंडल, अहो बदलून आणा हो. मग ती कारभारी म्हणाला, कुठून आल्या हो? पूर्वीपासूनच होत्या हो, लग्नाच्या आधीपासून होत्या का हो? नाही म्हणत. आई साहेबांनी म्हटल्यानंतर भगवान शिव म्हणतात, देवी आणि मला घ्यावं लागेल म्हणे. विष घेतलं, वरी राम घेतलं, विश्राम मिळाला. भगवान शिवाला विश्राम मिळाला. विष कोणी घेत नसते, भगवान शिव घेतो. जीवाकडे विषाची सवय नाहीये, माझ्या शिवाकडे विषाची सुद्धा अवस्था आहे, लक्षात ठेवा. विष घेतलं, शांत झाले, रत्न आलं अमृत, मग मात्र भांडण सुरू झालं. अमृत आल्यानंतर भांडण सुरू झालं. आता माझं वाक्य आहे का महत्वाचं, ज्यामध्ये भांडण असते आणि जी वस्तू सममात्रेमध्ये वाटल्या जात नाहीये, जी वस्तू वाटल्या जात नाही ती वस्तू चांगली नाही. वाटली पाहिजे ना. सत्ता का चांगला आहे अमृतासारखा, सर्वांना इथं दिलं जाते हो. इथं भेद केला जात नाही. विदर्भात त्यात म्हणताना विशेष देऊन आमचं महाराष्ट्र देऊन एक असं नाही हो. कुठल्याही राष्ट्रातला येऊ द्या, कुठल्याही प्रांतातला येऊ द्या, मग तो महाराष्ट्रातला असू द्या की सौराष्ट्रातला असू द्या, काय अडचण नाही. त्याला सममात्रेमध्ये दिल्या जाते. इथं भेद केला जात नाही. मंडपामध्ये अमृतामध्ये भेद झाला. मोहिनीने भेद केला. भगवान परमात्म्याने मोहिनी वेशात आले, ती विष देवांना दिलं आणि दैत्यांना दिलं नाही. म्हणून ते वास्तविक अमृत नाही, ते ज्यात भेद आहे. आमच्या अमृतात भेद आहे का बघा ना, अजिबात भेद नाही. म्हणून ते अमृत पिणारे मरतात. भेदातून निर्माण झालेलं, भांडणातून निर्माण झालेलं जे अमृत आहे तिथं मात्र त्याचं पतन होते, इथं पतन होत नाही. ते अमृतपानच आहे. आणि हे काय, अमृत हे पान हरी गाथा, अमृत हे पान हरी गाथा, अमृत हे पान हरी गाथा, अमृत हे पान. कटात पधान, कटात शान, कटात पधान, कटात शान, कटात पधान, कटात
अमृत पान इथपर्यंत आपण आलो. अमृत, ते अमृत पिणारे त्यांचं पतन होते. बॅलेन्स आहे तोपर्यंत त्यांचं पतन होत नाही. पुण्यरूपी बॅलेन्स असेल तोपर्यंत. मग तया पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांचं पतन होते, ते त्यांचं पतन होते. इथं पतन नाहीये. अमृत अमृत पान करीती, नाथपरांची ओळी आहे. तीही शेखी मरोनी जाती, माझी नामामृत जे सेविती, ते नागविती कळीकाळा. हे अमृत पिणारे मरत नाहीत. इतकं शाश्वत असणारं अमृत यात सप्ताच्या मंडपामध्ये धार व्हायला गेलेली लक्षात ठेवा, घेण्याकरता या. अमृताची धार वाहे देवाचे समोर. कवर आहे, अमृतच तुम्ही घेऊन आलात. मंडपामध्ये अमृतच व्हायला लागले. शाश्वत बनवणेवालं, चिरंजीव बनवणेवालं असं हे अमृत तत्व आहे. हो तुकोबार आहे. नुसतं अमृतमयी आहे का कथा? तुकोबारांचं तसं नाहीये. नुसती अमृतमयी नाहीये, तर हीच कथा तीर्थमयी सुद्धा आहे. अभंगाचं दुसरंच तिथं कुंभमेळ्यामध्ये अमृताचा वर्षाव झाले म्हणून इतकी लोकसंख्या गेली. अमृत कुंभ म्हणतात त्याला, म्हणून इतकी लोकसंख्या गेली. तिथं जर अमृत असेल, गाथा सांगते इथंही अमृत आहे. इथं कोणता अमृत आहे? नामामृत आहे. नामामृत गोडी वैष्णवाला धरी. तुझ्या नामाचा पाठ केला जातो, सांगा ना, अखंड हरिना सुट्ट्यामध्ये. सारखा वर्षाव चालू आहे, धार चाललेली, म्हणून तर अखंड म्हणतात. धार चाललेली, धार अखंडित भोग चाललेला नित्य. अशा अमृताचा वर्षाव, नामामृताचा वर्षाव चाललेला आहे. हरिकथेचा वर्षाव चाललेला आहे. अमृताची धार.
जल तीर्थ असेल ना, आहे. तुकोबराय म्हणतात ही मंडप, हा मंडप सुद्धा तीर्थमयी आहे. कथाकथी आहे तीर्थमयी आहे. पूछे रघुपती कथा प्रसंगा, हे पूछे रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा, सकल लोक जग पावनी गंगा, सकल लोक जग पावनी गंगा. ही गंगा आहे बरं का. रामचरित्र मानसकार तुलसीदासजी महाराज म्हणतात कथा काय आहे, गंगाच आहे. आणि गंगेत काय केलं जाते, गंगेत स्नान केलं जाते. प्रत्येक तीर्थाचं आपलं आपलं महत्व आहे. गंगेमध्ये स्नान केले जाते, यमुनेच्या पाण्याचं पान केले जाते, सरस्वतीच्या तटावर गान केले जाते. प्रत्येक तटाचं वेगळं वेगळं महत्व आलं. गंगा जवळच आहे हो. ही सुद्धा आपली गोदावरी, वर्धगंगा म्हटलं हिला. ही सगळ्यात पुरातन गंगा, मूळ या भारतभूमीमध्ये गंगा नावानं या भूमीवर अवतरित झालेली आहे. मूळ गंगाच आहे आणि ही गोदावरी गंगाच आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात बरं. मी आमच्या दिवाणजींना आणि यांना या परिसरातल्या लोकांना म्हणतो तुम्ही खूप भाग्यवान आहात. नुसतं डोळ्याने जरी बघितलं तरी काम होते बरं. म्हणजे नुसतं बघतच जा, आंघोळ करत जाणं, असा अर्थ नाही बरं. नाही तर तुम्ही म्हणतात बरी सूट दिली महाराजांनी. आमचं रामचरित्र मानसकारानं सांगितलंय, ऐका माय. नुसतं तुम्ही या गंगेकडे त्या परिसरात गेलात, तिकून गेलात, स्नानाचं नाही, वेळ नसतील, नाही जमलं, फक्त बघा. दरस परस, रामचरित्र मानसकार म्हणतात दरस परस मज्जन आरुष्णाना, दरस परस. दरस म्हणजे दर्शन, नुसतं डोळ्याने बघितलं, गंगा स्नान केल्याचं पुण्य देऊन जात. परस म्हणजे स्पर्श केला तरी देऊन जाते. मज्जन म्हणजे स्नान केलं, पुण्य देऊन जाते. आणि पान म्हणजे तिचं पाणी पेलात तरी ती देऊन जाते. म्हणे इतकी लवकर देते. आणखी पुढची सवलत आमच्या मनोरकरांनी दिली. पुढचा फायदा माहित पाहिजे ना. बऱ्याच गोष्टी फायद्यात सांगितल्या पाहिजे. अहो फायदा झाल्यापासून आमच्या सगळ्या माता भगिनी कमी खुश आहेत का लाडक्या बहिणी? 2 महिन्यापासून त्यांचं जरा मन लागत नाही. येईल आता हे पुढे या महिन्यात अकाउंटला येईल. सगळ्या खुश झाल्या, कमी खुश नाहीत. सक्का भाऊ 20 रुपयाच्या वरी देणं आला आणि ते भाऊ 1,500 रुपये द्यायला. खुश आहे कळायचं काम. सरकार बघायचं कामच नाही. आणि त्याच्यात आणखी हाफ तिकीट झालं. आपल्याला फुल, त्याला हाफ. आणि जेवढे फुलवाले ते फुल तिकीट काढून उभे आहेत आणि फ्री माले मस्त झोप गेले. फ्रीवाल्याचं बघायचं काम होतं. एक माणूस मला भेटला, महाराज म्हणजे कुठं दिला का? काय नाही मला, लातूरला जातो, डबा घेऊन गेलो, लातूरला जेवतो आणि परत येतो. म्हणलं बरं झालं आमच्या गावात दादाच्या गावाला तरी जास्त. काय करू मला महाराज, घरी कोणी बोलणं आलंय म्हणला. घरच्या लोकांना काय कोणी बोलायचे, प्रत्येक माणूस आपापल्या मोबाईलवरच आहे म्हणला. ऑनलाईनच आहे म्हणलं, ऑफलाईन मध्ये कोणी भेटत नाही म्हणला. तुम्ही एसटीत तरी भेटल्या म्हणलं. आणि फ्री आहे म्हणलं, काय त्रास नाही, काय नाही. जाताना फ्री मध्ये चाललो, येताना फ्री मध्ये. अकाउंट तसंच आहे महाराज म्हणलं, मेल्यावर तसंच राहते काय किंवा. अरे सप्त्यात दे बाबा. विठाल विठाल भागते बरं काय. पण मी
मी प्रमाण का घेत नाही, दरस परस मज्जन आरुष नाना असं का सांगितलं? मग काही माणसं जाणारच नाहीत ना, घरी गंगा गंगा म्हणते. इतक्या जवळ आहे. सुरसरी सुरसई दिनकर कन्या मेकल सूता गोदावरी धन्या मेकल. रामचरित्र मानसकार म्हणतात गोदावरी धन्य आहे. नुसतं डोळ्यानं तरी बघायला जात जा, तिला स्पर्श करत जा, तिचं पान घेत जा, स्नान करत जा, काम होऊन जाईल. तीच गंगा आपल्या कथेमध्ये कथेलाही गंगा म्हटलं. कथा त्रिवेणी संगम इथेही त्रिवेणी संगम आहे. दिसत नाहीये त्रिवेणी संगम असं वाटते का तुम्हाला? तिथेही सरस्वती दिसत नाही ना. त्या त्रिवेणीवरच सरस्वती दिसत नाही, ती गुप्त आहे. एकीकडून जमुना येते, एकीकडून गंगा येते आणि त्या आत मध्यभागामध्ये सरस्वती, आपण तिथे त्रिवेणी म्हणतो. तिथेही सरस्वती दिसत नाहीये, इथेही सरस्वती दिसत नाही. सरस्वती म्हणजे कोण? देव दिसत नाही. तो देव दिसतो आपल्याला. नाम तर उघड आहे आणि तुम्ही आम्ही सगळे बघतो. देव, भक्त आणि घेणारा नाम अशा त्रिवेणी संगम इथं आहे. इथेही स्नान करा ना. माझे भगवान रामचंद्र प्रभू स्वधामाला निघाले. निघाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितले अख्खी अयोध्या माझ्यासोबत येते हनुमा, आणि तुम्ही चला माझ्यासोबत. भगवान एक विचारू का म्हणे? म्हणे विचार ना हनुमान, काय म्हणणं आहे? तुमची कथा सोबत चालली का सांगावं? तुम्ही चाललात, तुमचं काम झालं, तुमचं कार्य संपलं, तुम्ही चाललात, पण तुमची कथा चालली का सांगा ना प्रभू. भगवान परमात्म्याने सांगितलं कथा इथंच राहणार. कथा जर इथं राहणार असेल, हे भगवान मी नाही येणार म्हणे. आणि माझा हनुमान तशाच आज कथा चालू आहे. तशीच कथा चालू आहे. निरंतर कथा श्रवण चालू आहे. विठाल 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 जिथं रामकथा चालू आहे तिथं माझा हनुमान कोणत्यातरी रूपामध्ये आल्याशिवाय राहत नाही. त्यांना करमतच नाहीये. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया रसिक है, राम लखन सीता मन बसी. अतिशय रसिक आहेत आणि त्यांच्या समोर रामकथा होत आहे. हनुमानासमोर रामकथा झाली पाहिजे. आणि ते आनंदराव महाराज करत आहेत. त्यांच्या नावातच आनंद आहे, बघायचं काम नाही. आता त्यांच्या आनंद, नाव आनंद आहे, कथा आनंद रूप आहे. यांना किती आनंद होत असेल? ज्यांना आनंद होतो कथा ऐकून, त्यांचं नाव आलंय. ही जी कथा आहे नुसती तीर्थमयी, अमृतमयी आहे, तीर्थमयी आहे आणि शिवमयी आहे. अभंगाचं तिसरं चरण. शिवाचे जीवन
पहिलं चरण अमर बनवतंय. हरिकथा काय करते? अमर बनवते. अमृत अमर करते ना, तशी हरिकथा अमर बनवते. अमर बनवते पहिल्या चरणामध्ये. दुसऱ्या चरणामध्ये निष्पाप बनवते, तीर्थरूप बनवते. फेडीत पाप ताप कोखीत तिरिते पादप समुद्रादायाप गंगेते. निष्पाप बनवण्याचं काम हरिकथा करते. आणि तिसऱ्या चरणामध्ये हीच हरिकथा फलश्रुत मध्ये काय करते? शिवत्वाकडे नेते. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक ऊर्ध्व वाहिनी नावाचा शब्द आला. हे ऊर्ध्व वाहिनी बऱ्याच चाहकरीला म्हणायला अवघड जाते. उदरवाहिनीच म्हणतात ते रोज उदरवाहिनीच उदर ऊर्ध्व वाहिनीच म्हणताय ना. आता काय कधी कधी असा महाराज असं र असलेलं मदत कशाला घेतल्या? हे र असलेलं ऊर्ध्व असलेलं तुम्ही काय घेतल्या? ऐका,